गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावर आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथून मजुरांना घेऊन मध्य प्रदेशातील लांजी येथे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आज दिनांक 10 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला तर 11 जण गंभीर जखमी आहेत, तर 6 जण किरकोळ जखमी झालेत। थानसिंग यादव वय वर्ष 30, रेल्वेवाडी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश असं मृत मजुराचं नाव आहे। या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बस चालक मोहिते उमाप्रसाद किरसन राहणार उगली शिवणी मध्य प्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मध्य प्रदेश राज्यातील लांजी ते हैदराबाद पर्यंत खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस धावतात। या ट्रॅव्हल्समधून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात। दरम्यान हैदराबादमधील बांधकाम कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी मध्य प्रदेश राज्यातील अनेक मजुरांना हैदराबादला नेलं जातं। दरम्यान सोमवारी सकाळी लांजी येथील पायल ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक MP13P7999 ही सुमारे 70 ते 80 प्रवासी घेऊन हैदराबादहून लांजीकडे परतत असताना गोंदिया ते गोरेगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। दरम्यान बस रस्त्याच्या कडेला असलेल्या राहुल राईस मिलमधील कामगारांच्या क्वार्टरमध्ये घुसली। मधील प्रवास करणारे 11 मजूर गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सध्या सर्व जखमींना गोंदिया येथील KTS जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। थानसिंग यादव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, तर 11 गंभीर प्रवाशांवर उपचार सुरू असून 6 किरकोळ जखमींना औषध देऊन घरी पाठवण्यात आले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।